समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी ते आले होते। यावेळेला अबू आझमी यांनी हिंदी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली, मात्र मराठीत प्रतिक्रिया देण्यासाठी नकार देत त्यांनी भिवंडीमध्ये मराठीची गरज काय असा प्रतिप्रश्न केला। अबू आझमींच्या या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झालाय। अबू आझमींना हिंदीचा पुळका। भिवंडीत हिंदीत बोलण्याचा आझमींचा आग्रह। अबू आझमींचा मराठी विरोधात फुटकार। महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांचं हिंदी प्रेम काही केल्या कमी होत नाहीये। आता हिंदीचा पुळका आलाय समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींना। अबू आझमी भिवंडीच्या दौऱ्यावर असताना त्यांनाही अशीच हिंदी प्रेमाची उबळ आली आहे। भिवंडीत आहे म्हणजे हिंदी बोलणार असं अबू आझमींनी सांगून टाकलं। भिवंडीत मराठी कशाला बोलायचं असा प्रतिप्रश्नच त्यांनी उपस्थित केला। क्यों मराठी हिंदी में फर्क क्या है? अरे मैं मराठी बोल सकता हूँ, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले हाँ, लेकिन मराठी बोल सकते, ये मराठी जब दिल्ली में जाएगी तो कोई सुन नहीं पाएगा। इसलिए बोल रहा हूँ, समझा? जब यूपी में कोई मैं यूपी में जाएगी मेरी बात तो कोई समझेगा ही नहीं। अबू आझमींच्या हिंदी प्रेमावर मनसेनं कडाडून टीका केली। अबू आझमी चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचा टोलाही मनसेनं लगावलाय। अबू आझमींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे। मला असं वाटतं ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात। तर काहीतरी आता कसं आहे, चर्चेत नाही आहे समाजवादी पक्ष, कोण विचारत नाही। चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात ते, त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं। अबू आझमींनी केलेल्या वक्तव्याचा भाजपने देखील निषेध केलाय। महाराष्ट्रात मराठीतच बोलावं लागेल असं भाजपनं ठणकावून सांगितलंय। मराठी महाराष्ट्रात तर बोललंच पाहिजे। भिवंडी काय, गोवंडी काय, अगदी चंडी असेल तिथे सुद्धा मराठी बोललं पाहिजे, आमची मागणी आहे। मराठी हा आमचा आत्मा आहे, श्वास आहे। अबू आझमी यांच्या वक्तव्यावर राऊतांची पोपटपंची आणि मनसेवाल्यांची कुठली भाषा याच्यावरची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी। आमचा आग्रह आहे, मराठी भिवंडीत बोललंच पाहिजे। अबू आझमींनी मराठी विरोधात त्यांच्या मनात किती द्वेष आहे हा द्वेषच दाखवण्याचा प्रयत्न केला, पण हा त्यांचा प्रयत्न मराठी माणसाला चिथावणी देणारा तर नाही ना असा संशय घेण्यासाठी सुद्धा जागा निर्माण झालीय। उमेश जाधव, झी 24 तास, भिवंडी।